सलामीची जोडी मैदानामध्ये एंटर झाली आहे. आकाश तयार होतात गोलंदाजी ट्रॅकवरती. पूर्वा स्पोर्ट्स क्रिकेट संघानं पहिला मॅच अतिशय चांगल्या पद्धतीने जिंकला आहे. या ठिकाणी आपण पाहू शकता 57 धावा बनवायच्या होत्या आणि त्या ठिकाणी हनुमंतच्या बॅटमधून आपण पाहिलं तर 31 धावांचं योगदान आलं होतं 57 धावा चेस करत असताना. मी तर मला खऱ्या अर्थानं अर्ध काम तर त्यानंच केलं आणि त्यानंतर पूर्वा स्पोर्ट्स कोरावळे क्रिकेट संघ हा पहिला मॅच जिंकला आहे. सो दुसऱ्या मॅचमध्ये देखील आपण पाहू शकता टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग घेतली आणि समोर टीम आहे क्रांतिवीर स्पोर्ट्स कोरावळे. या दोन संघाच्या दरम्यान ही फाईट आहे आणि आपण पाहू शकता मॅचला सुरुवात होती. पहिला बॉल आकाश शिंगोळेचा. पहिलाच बॉल यॉर्कर टीम केलाय आणि अतिशय चांगली लाईन पाहायला मिळते. पहिलाच बॉल फेकलाय निर्धाव डॉट बॉल. 4 ओव्हरचा मित्रांनो मॅच आहे आणि त्याचबरोबरीने आपण पाहू शकता पहिला बॉल अतिशय चांगली लाईन फेकली यॉर्कर. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये मित्रांनो खऱ्या अर्थानं यॉर्कर आणि पत्त्यांमध्ये जोकर या दोन महत्वाच्या जर आपण पाहिलं तर गोष्टी आहेत. इथे चांगला बॉल. इथे इथे चांगला बॉल. अतिशय चांगली लाईन पाहायला मिळते. इथे आपण पाहू शकतो तर सिंगल आली. सो दोन डॉट नंतर आपण पाहू शकता मित्रांनो ही सिंगल आली आहे आणि एका धावेनं क्रांतिवीर स्पोर्ट्स कोरावळे क्रिकेट संघाचा अकाउंट या मॅचमध्ये ओपन झाला. चांगली सुरुवात राहिली होती आकाश शिंगोळीच्या आणि त्याचबरोबर आपण पाहू शकता सिंगल आली या बॉलवरती. डावकरताचा बॅटर स्ट्रायकिंग एंडवरती आहे मोहन. इथे बॅकफुट आपण पाहू शकता आले ना लेट कटचा नजारा. डेलिकेट टच. चेंडू सीमारेषेचा वेध घेतो आहे आणि सीमारेषा ओलांडेल हा चौकार. तो 5 धावा चौकाराच्या मदतीने आलेल्या आहेत. चौकार आला आणि चौकाराच्या मदतीने 5 धावा फलकावरती आहेत. इथे फटका चांगला पाहायला मिळतो. खेळाडू आहे डीपमध्ये. डीप मिड विकेटला येतो आहे तोपर्यंत एकच धाव मित्र म्हणलं खऱ्या अर्थानं या बॉलवरती येते आणि एका धाव्याच्या मदतीनं धावफलक थोडं पुढे सरकला 6 या धावसंख्येवरती. एकविरा स्पोर्ट्स कोरावळे क्रिकेट संघाची धावसंख्या आपण पाहू क्रांतिवीर स्पोर्ट्स कोरावळे क्रिकेट संघाची धावसंख्या सध्या स्थितीला आहे 6. 5 चेंडूची फेकी अतिशय चांगली झाली. आकाश शिंगोले आपण पाहता रनवेवरती तयार आहे. क्रांतिवीर स्पोर्ट्स कोरावले आणि इथे चांगला बॉल फटका देखील चांगला पाहायला मिळतो. खेळाडू तिथपर्यंत पोहोचले आणि त्याचबरोबर आपण पाहू शकता तर या बॉलवरती या 2 धावा देखील एकवटताना पाहायला मिळतात. 2 धावा आल्या आणि 2 धाव्यांच्या मदतीने धावफलक पुढे सरकलाय. पहिला ओव्हर कंप्लीट होतोय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आहेत 8 धावा धावफलकावरती. दोन संघाच्या दरम्यान ही मॅच चालू आहे. एका बाजूला आपण पाहू शकता क्रांतिवीर स्पोर्ट्स कोरावळे आणि त्यांच्या अगेन्स्ट पूर्वा स्पोर्ट्स कोरावळे या दोन संघाच्या दरम्यान ही लढत चालू आहे. 8 धावा पहिल्या ओव्हरमध्ये झाल्यात. चांगली बॅटिंग राहिली. एक चौकार देखील आपण पाहिला. डेलिगेट टच त्या ठिकाणी बॅकफुटवरती येऊन शेवटच्या मोमेंटला बॅटचा फेस फलंदाजानं खोललं आणि त्यानंतर आपण पाहू शकता कव्हरला बीट करत असताना कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे चेंडूला पाठवला 4 धावेसाठी. 8 धावा मित्रांनो धावफलकावरती आहे. टीडी येतात गोलंदाजी ट्रॅकवरती अर्थात तुकाराम धुमाल. सो पॉवर प्ले संपलाय आणि आपण पाहू शकता 5 खेळाडू आता 38 सर्कलच्या बाहेर असतील. ती सजावट मित्र म्हणे खऱ्या अर्थानं चालू आहे मैदानाच्या आतमध्ये पूर्वा स्पोर्ट्स कोरावले क्रिकेट संघाकडनं. फिल्डिंग सेटअप चांगला सेट केला. आपण पाहू शकता डावकरचा बॅटर आहे. डीप स्क्वेअर लेग तयार केला. मिड विकेट आहे. त्याचबरोबरीनं वाईड डिश लॉंग ऑन ठेवलाय. लॉंग ऑफ ठेवलाय. पहिलाच बॉल गतीमध्ये परिवर्तन चेंज ऑफ पेस आणि पहिल्याच बॉलवरती दांडी गुल फलंदाज बाद.
सो म्हणतात एक विकेट गमावला. चांगला बॉल मित्रांनो, खऱ्या अर्थानं पहिला बॉल फेकला गेला टीडीच्या माध्यमातून. आपण पाहिला मैदानाच्या आतमध्ये फिंगर रोल केले होते, जज झाला नाहीये आणि चेंडू मित्रपणे अतिशय हळवार पद्धतीने चेंडू एष्ट्यांवरती ट्रॅव्हल झाला आणि त्यानंतर एष्ट्या या उद्ध्वस्त झालेल्या आहेत. टीडीचा हा बॉल इथे आपण पाहू शकता, लाईन चांगली आहे, स्विंग अँड मिस, प्ले अँड मिस. पहिलाच बॉल विलास सर येत आहेत आणि त्याचबरोबरीनं बॅकफूटवरती येऊन कव्हरच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न राहिला होता, परंतु मित्रांनो खऱ्या अर्थानं बॅट आणि बॉलचं कनेक्शन यावेळी झालं नाही आहे आणि फेकलाय टीडीनं हा डॉट बॉल. निर्धाव चेंडू आलाय. पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न. इथे लाईन चांगली आहे, रेंज पासनं थोडासा मित्रांनो खऱ्या अर्थानं लांब ठेवला गेला हा बॉल आणि हा देखील आपण निर्धाव चेंडू पाहतो. सुरुवात चांगली दुसऱ्या ओव्हरची देखील, 2 बॉल डॉट फेकलेत. इथे चांगला बॉल लेट कटचा नजारा आपण पाहतो. वडा फिल्डिंग, काय एफर्ट पाहायला मिळाले. डाव्या हाताने चेंडूला गॅदर केलं हवेमध्ये उंची लगावत असताना आणि त्याचबरोबर आपण पाहू शकता एक धाव क्विकली घेतली गेली आहे. 9 धावा धाव फलकावरती मित्रांनो आपण पाहता. हेमंत येतात स्ट्रायकिंग वरती. डान्सिंग डाऊन द ट्रॅक फुटवर्कचा वापर झाला होता चेंडूच्या रेंज पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न, परंतु इथे फॉलो केलं गोलंदाज टीडी अर्थात तुकाराम धुमालनं आणि चांगला बॉल अटेम्प्ट केला. चेंडू बॉडीवरती ट्रॅव्हल होतो. हा डॉट बॉल निर्धाव चेंडू. 9 धावा मित्रांनो धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. क्रांतीवीर स्पोर्ट्स कोरावळे क्रिकेट संघ या मॅच मध्ये करते बॅटिंग. अजून एक चांगला बॉल, अजून एक चांगला बॉल पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडू ओव्हरची सांगता या ठिकाणी झाली. 2 षटकं संपली मित्रांनो आणि धावफलकावरती धावा आहेत 9. सो 9 धावा धावफलकावरती आहेत आणि 2 ओव्हर मित्र खऱ्या अर्थानं चांगले फेकले गेले. आकाश शिंगोलेचा स्पेल आणि त्याचबरोबरीनं टीडीचा स्पेल आपण पाहिला. 4 षटकांची ही मॅच आहे आणि गोलंदाजी ट्रॅकवरती आला आहे. हनुमंत येत आहेत. इथे चांगला बॉल, निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. सुरुवात चांगली झाली आहे 9 धावा धावफलकावरती. बॅकफुटवरती क्रांतीवीर स्पोर्ट्स कोरावले क्रिकेट संघ या मॅच मध्ये टॉस गमावलाय आणि बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलं होतं पूर्वा स्पोर्ट्स कोरावले क्रिकेट संघानं आणि पूर्णपणे मित्र म्हणून खऱ्या अर्थानं या डावामध्ये व्हाईट बॉल आलाय आणि एक धाव खात्यामध्ये ऍड होती. 10 ऑन अ बोर्ड, डबल डिजिट डबल फिगर 10 ऑन अ बोर्ड. 10 धावा धावफलकावरती आहेत. 4 षटकांची ही मॅच आणि आपण पाहू शकता फलंदाज तयार. इथे चांगला बॉल. टेन क्रिकेटच्या माध्यमातून ही लाईव्ह स्पर्धा कव्हर केली जाते. 4 दिवसामध्ये देखील आपण चांगलं काम पाहिलं. कॅमेरामॅन असो, ऑफिशियल असो, अर्थात चांगली कामगिरी आणि कॅमेरा वर्किंग जर आपण पाहिली तर अतिशय चांगली आपण पाहिली या टेन क्रिक लाईव्हच्या माध्यमातून. आणि या स्पर्धेमध्ये देखील आपण पाहू शकता तर सज्ज झाली आहे टीम. सकाळच्या सत्रामध्ये ते देखील लवकर आलेत आणि मी देखील त्यांच्यासोबतच आलो आणि संध्याकाळी देखील दत्तकृपा लॉर्ड्सला ते जाणार आहेत नवापाडा या ठिकाणी. मला देखील ते सलगावपर्यंत सोडतील याच्यात मात्र काही शंका नाहीये. 10 धावा धावफलकावरती वरती आलेत. फटका इथे चांगला स्वतःसाठी जागा बनवली. फाईन लेग बाउंड्री लाईन कडे चेंडू ट्रॅव्हल होतो. फाईन लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे, रस्त्याच्या पलीकडे चेंडू 4 धावेसाठी चौकार. फलकावरती पाहता इथे विलास सरांच्या बॅटमधून चौकार आलाय. सफल झाले, स्टंपला कव्हर केलं, स्वतःसाठी जागा बनवली आणि त्यानंतर शेवटच्या मोमेंटला आपण पाहू शकता तर बॅटचा फेस खुलला आणि चौकार प्राप्त केलेला आहे. इथे चांगला बॉल, फटका चांगला आहे. काऊ कॉर्नर मिड विकेटच्या अगदी लोगोलोग सजवला खेळाडू आहे त्या ठिकाणी. एक धाव आली आणि एकच धाव मित्रांनो खऱ्या अर्थाने या बॉलवरती एकवटली जाते. 15 धावा धावफलकावरती मित्रांनो आपण पाहताय. तिसरा ओव्हर खऱ्या अर्थानं मार्गस्थ आहे आणि पूर्वा स्पोर्ट्स कोरावले क्रिकेट संघ या मॅचमध्ये मित्रांनो खऱ्या अर्थानं आपली पकड मजबूत करतो. इथे चांगला बॉल, खेळाडू येत आहेत त्या ठिकाणी बॅकिंगसाठी. शॉर्ट फाईन लेग आली आणि एकच धाव या बॉलवरती आपल्याला पाहायला मिळते. 16 धावा धावफलकावरती आहेत.
स्टील 1 to go. शेवटचा बॉल शिल्लक आहे तिसऱ्या ओव्हर मधला. इथे चांगला बॉल, लाईन चांगली आहे, पडल्यानंतर एक्स्ट्रा बाउन्स झालाय आणि शेवटचा बॉल फेकला. डॉट. निर्धाव 3 षटकांचा वाजवी खेळ मित्रांनो मैदानाच्या मध्ये कंप्लीट झाला. क्रांतीवीर स्पोर्ट्स कोरावले क्रिकेट संघ करतोय बॅटिंग, पोहोचलाय 16 या आकड्यावरती. इथे पहिलाच बॉल, मिस टायमिंग स्ट्रोक आहे. नो मॅच लँडमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झाला, रनआउटची संधी आणि 2 धावा इझिली कंप्लीट होतात. वन शॉट पंच आमच्यापर्यंत पोहोचवतात. एक धाव शॉट आहे म्हणजे एकच धाव खात्यामध्ये ऍड होईल. लाची ओव्हर आहे. शेवटची ओव्हर मित्रमंडळी खऱ्या अर्थानं मार्गस्थ आहे मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या बॉलवरती आली आहे सिंगल रन. इथे बॅटचा यष्टी रक्षक बीट शॉट थर्ड मॅन, थोडेसे फंबल झाले आणि तदनंतर आपण पाहू शकतो शॉट फाईनली घाली बॅकिंगसाठी आणि एक धाव खात्यावरती ऍड होताना आपल्याला पाहायला मिळते. 18 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात मित्रांनो. 10 क्रिक लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. क्लॅरिटी विथ क्वालिटी. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. सातत्याने ज्या वेळेस मुरबाड नगरीमध्ये स्पर्धा असतात तर आपण पाहू शकता 10 क्रिक लाईव्ह त्या ठिकाणी सज्ज असते. इथे सिंगलसाठी चेंडू ट्रॅव्हल होतो आणि मित्र म्हणे खऱ्या अर्थानं आपण पाहू शकता पॉपिंग क्रीजवरती थोडीशी गडबड झाली आणि एक धाव देखील आपल्याला या बॉलवरती पाहायला मिळते. 19 धावा मित्रांनो धावफलकावरती आहे. 4 बॉल ची फेकी आतापर्यंत झाली. राकेश आलेत चौथ्या ओव्हरमध्ये. इथे चांगला बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न, लाईन चांगली आहे. डॉट बॉल फेकला गेला. स्टील 1 to go. शेवटचा बॉल मित्र म्हणे खऱ्या अर्थानं शिल्लक आहे आणि धावफलकावरती 19 धावा बनवल्यात. पहिल्या डावामधला शेवटचा बॉल शिल्लक फलंदाज तयार होतो हेमंत स्ट्रायकिंग एंडवरती. इथे पॅडवरती आदलाय सिंगलसाठी चेंडू आपण पाहू शकता ट्रॅव्हल होतो आणि 4 षटकांचा वाजवी खेळ मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये समाप्त झाला. बनवल्या गेल्या 20 धावा क्रांतीवीर स्पोर्ट्स कोरावले क्रिकेट संघाकडनं पूर्वा स्पोर्ट्स कोरावले क्रिकेटला संघाला ठेवला 21 धावेंचं टार्गेट हा मॅच जिंकण्यासाठी.
20 धाव्यांचं टार्गेट आहे हा मॅच जिंकण्यासाठी पूर्वा स्पोर्ट्स कोरावळे क्रिकेट संघाला. या धावांचा पाठलाग होईल का, या धावा डिफेन्स केल्या जातील, ऐकण्यासाठी कॉम्बॉक्स मध्ये करूया परिवर्तन, इन्व्हाइट करूया आमचे साथी समालोचक करतात मनोज कारवे सर यांना. तोपर्यंत मी थांबतो, तुम्ही थांबू नका, पाहत राहा, ऐकत राहा KPL अर्थात कोरावले प्रीमियर लीग. थँक्यू सो मच. जयेश मुकणे सर. प्रेक्षक आपण पाहताय कोरावले प्रीमियर लीग 2024. पहिल्या इनिंगमध्ये क्रांतिवीर स्पोर्ट्सने धावा उभ्या केल्या फक्त 20 आणि 21 धावांचं माफक लक्ष घेऊन सलामीची जोडी रोशन आणि तुकाराम मैदानात. रोशन ऑन स्ट्राईक, नॉन स्ट्राईकला तुकाराम, गोलंदाजी मार्कवरती हेमंत. फिल्डिंगची सजावट, फ्लाइंग स्लिप, बॅकवर्ड पॉइंट, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर 30 यार्ड सर्कलमध्ये आणि एक लॉंग ऑफ आहे बाउंड्रीच्या दिशेने. ऑन साईडला बघूया मिड ऑफ आहे, मिड ऑन आहे, अगदी फाईन आहे, शॉर्ट मिड विकेट आणि एक लेग स्लिप आहे 30 यार्ड सर्कलमध्ये आणि एक वाईडिस लॉंग ऑन आणि काऊकोणच्या मध्ये क्षेत्ररक्षक ऑन साईडला सीमारेषा सांभाळण्यासाठी पेट्रोलिंग करतोय. फ्लिक ऑफ द रेस्ट, दर्शनीय देखना फटका लगावलाय बॅट्समन रोशनने, रोशनाई भरा चौकार. खूप छान फ्लिक ऑफ द रिस्ट, मनगटीचा वापर केला, मनगट आपली मुठ्ठी म्हणतो त्याला, टर्न केला अजुरी स्टाईलने, चेंडूच्या रेषेत पोचला होता आणि चेंडूच्या मेरिटनुसारच खेळला चौकार. एक डॉट, त्यानंतर चौकार, धावसंख्या 4 वर. माफक लक्ष आहे, अचूक बॉलिंग करावी लागेल, बॉलिंग विकेटसाठी करावी लागेल, विकेट टू विकेट. पण तो हा जागा देतोय, परवानी देतोय, हात खोलण्याची आणि चेंडूला काढलंय. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर मधून डीप एक्स्ट्रा कव्हरच्या सीमारच्याकडे जात असताना लागोपाठचा दुसरा चौकार येतोय रोशनच्या बॅटमधून. गेल्या षटकात तर सामना समाप्त होणार नाही ना असं चित्र पाहायला मिळतंय. ओ अवे फ्रॉम द बॉडी, फ्रंट फुटला आले होते, बीट झाले फलंदाज रोशन. ऑफस्टिकच्या बाहेर टप्पा टाकल्यानंतर चेंडू खाली राहिला, टर्न झाला, आतल्या बाजूला वळला, ऑफ कटर होता. 4 चेंडू 8 धावा. फॅकाबँडचा वापर करतोय आणि प्रॉपरली ड्राईव्ह सुद्धा रोशनने केलं शॉर्ट कव्हरला. त्या ठिकाणी मिस फिल्डिंग झाल्यानंतर वेगाने एक धाव कंप्लीट, धावसंख्या 9 वर. 21 धावांचं आव्हान जिंकण्यासाठी पूर्वा स्पोर्ट्सच्या समोर, आधीचा सामना सुद्धा पूर्वा स्पोर्ट्सने जिंकून दाखवला आणि प्रीमियम लीगमध्ये तुम्ही जास्तीत जास्त सामने जर जिंकलात तर नक्कीच तुम्ही चषकावरती नाव करू शकता. विलास सर आहेत मिड ऑनला. यावेळेला रिव्हर्सचा पवित्रा सक्सेसफुल रिव्हर्स हिट फ्रॉम द बॅट ऑफ तुकाराम. हा रिव्हर्सचा मास्टर आहे, मारतोय चौकार. षटक संपल्याचा इशारा पंचांचा आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 21 धावांचा पाठलाग करत असताना पूर्वा स्पोर्टची एक गडी बाद नाही, 12 वर 13 ऑन द बोर्ड. ची गरज आहे 18 चेंडूंमध्ये. पहिल्या इनिंगमध्ये 4 षटकामध्ये एकही गोलंदाजाने
दुहेरी आकड्यामध्ये धावा खर्च नाही केल्या. पहिल्या षटकात 8 धावा खर्च केल्या, त्यानंतर दुसरं षटक 1 धावांचं होतं, तिसरं षटक 7 धावांचं, चौथं षटक 4 धावांचं. परंतु या ठिकाणी सुरुवात अशी की आली की दुहेरी आकड्यामध्येच इथे स्टार्टअप दिलाय. रोशन आणि टीडीने 13 धावा ठोकल्यात आणि विजयाकडे वाटचाल करण्याचा त्यांचं धाडस मानस इथे पाहतोय आपण. नवीन षटकासाठी गोलंदाज दौलत सज्ज झालाय. वेळात वेळ काढून सुट्टी घेऊन काहींनी या प्रीमियम लीगसाठी खेळण्याचा मानस दाखवला. आणि बघा हा चेंडू अगदी बॅकअप हँडचा वापर करून झेल निसटलाय. त्याचं कारण की कदाचित प्रॅक्टिसचा अभाव असेल. जॉब होल्डर बरेचसे क्रिकेटर आहेत ह्या आजच्या लीगमध्ये पाहतोय आपण, विलास सर सुद्धा. त्यामुळे त्या कारणाने खेळाचा आनंद घेत आहेत. कोणी जिंको कोणी हारो, गावाचा विजय असणार आहे. कोरावले गावाचा विजय असणार आहे. कोरावले प्रीमियम लीग 2024 या स्पर्धेचा विजय असणार आहे आणि प्रत्येकाला आनंद इथे मिळतोय या खेळाच्या रूपाने. बॅकअप हँडचा वापर, चांगला रिलीज केलेला फुलर लेनचा चेंडू बॅट अँड पॅडच्या मधून न जाता अगदी डाव्या एसटीने गेला. पंचांनी सांगितलं की इट्स वाईट डिलिव्हरी. दौलत आपलं जुनं कसब लावतायत, जुना अनुभव वापरण्याचा प्रयत्न करतायत. अजून लाईनमध्ये आले नाहीयेत. आता अचूक लाईन आहे, आता अचूक लाईन आहे. बरोबर बाहेर बोलवत आहेत बॅट्समनला. तुकारामला तिथे खेळवतायत. वय जास्त आहे, अनुभव जास्त आहे. अनुभव ही सर्वात उत्कृष्ट गुरु किल्ली म्हटले जातं, सर्वात मोठा गुरु. आणि तो वापरला जातोय फक्त बॅकफूट डिफेन्स. आणि 1 धाव पूर्ण झाली. बघा स्वतः गोलंदाज सुद्धा पोहोचले होते, परंतु विलास सरांचं बघा कसब त्या ठिकाणी किती वेगाने गेले कव्हरिंग करण्यासाठी. मिड ऑन वरून ते मिड ऑफला गेले, प्रयत्न करतायत धावण्याचा. कारण नकळतपणे व्यायाम सुद्धा होतोय, त्यांना माहिती आहे. एक्सरसाइज करण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करायची गरज नाही आहे. फिल्डिंगमध्ये धावता धावता इथे व्यायाम होते. धावसंख्या पुढे सरकलेली आहे 16वर. उचलण्याचा प्रयत्न होता रोशनचा ऑन साईडला. खेळाडू कक्षामध्ये बॅट्समन बॅट हातात घेऊन वाट बघतात विकेटचं पतन कधी होणार. पहिल्या सामन्यामध्ये तर पहिल्या इनिंगमध्ये एकही गडी बाद झाला नव्हता. हो, बॅटच्या पुढच्या टोला अगदी टोकाला लागतोय चेंडू आणि विकेट किपरकडे गॅदर होतोय. एकही धाव नाहीये. चांगलं नंतरचे चेंडू टाकत असताना एक वाईट टाकला, 2 सिंगल दिले, 3 डॉट काढलेत गोलंदाज दौलतने. धावसंख्या कमी झाली, परंतु ती सहज करू देत नाहीयेत. फक्त दिशा दिली, बॅटचा फेस ओपन केला, बॅकफुटला गेला फलंदाज रोशन. आणि बघा चेंडू कुठे गेला शोधतायत. काखेत कळसा आणि गावाळा वळसा. षटक संपलंय दुसरं. शेवटच्या चेंडूत 2 धावा आल्या आणि धावसंख्या इथे जाऊन पोहोचलेली 18वर. 3 धावा दूर आहे. 21चं लक्ष माफक, परंतु त्यासाठी तिसरं षटक सुद्धा उजाडलंय. चांगली बॉलिंग म्हणू शकतो आपण. सहज करू दिलं नाहीये. पहिल्या षटकात 13 धावा कुठल्या होत्या, परंतु त्यानंतर दौलत यांनी अगदी जुना आपला दौलतमय अनुभव वापरला आणि फक्त 5 धावा देऊन या सामन्यामध्ये थरारकता निर्माण केली आहे, संघर्ष निर्माण केलाय, संघर्ष करण्यास भाग पाडलंय बॅट्समनला. गडी एक पण बाद होत नाहीये. इथे बॅटिंगसाठी संघर्ष सुरू आहे आमच्या खेळाडू कक्षामध्ये. दत्ता नवीन गोलंदाज तिसऱ्या षटकासाठी, ज्यांची ख्याती आहे की भिंगरी बॉलर असं ज्यांना संबोधलं जातं. ते चेंडूला भिंगवतात, फिरवतात. भोवऱ्याप्रमाणे बघायचंय. हो, नक्कीच फिरवलं. छान छान रिलीज. पहिलाच चेंडू पाहिला, पण दत्ताच्या माध्यमातून तुकारामला कळलं सुद्धा नाही. फ्लाय झाला चेंडू. तुकारामने रिव्हर्स अटेम्प्ट केला होता, परंतु भिंगरीच्या समोर तिथे भंबेगिरी झाली तुकारामची. एकही धाव नाहीये. धावसंख्या स्थिर 18वर. 3 धावांचं अजून लक्ष आहे. 3 धावा दूर आहे. हो, जागा बनवली होती. लुजर 1 होता, परंतु त्या ठिकाणी पंच सांगतायत वाईट चेंडू आहे. खूपच स्वेअर पडला. भिंगवता आलं नाहीये गोलंदाजाला. प्रयत्न करतील. धावसंख्या 19. 10 चेंडूंमध्ये 3 धावांची गरज आहे आणि स्कोर आता लेवल झालाय.
आणि झालं सुद्धा. एक धाव धावून पण काढली वाईट+1 बाईकच्या रूपामध्ये. तर अशा प्रकारे सामना समाप्त झाला. पूर्वा स्पोर्ट्सनी लागोपाठचा दुसरा सामना जिंकलाय. अभिनंदन. अगदी अग्रेसर आहे, आघाडीवरती संघ आहे पूर्वा स्पोर्ट्स. नेट रनरेटच्या माध्यमातून सुद्धा आणि विजय घोडदौडच्या माध्यमातून सुद्धा पूर्वा स्पोर्ट्सनी इथे बाजी मारली आहे. टॉपला पोचला हा संघ या लीगमध्ये. यापुढील सामना